चल सो आपण आता फायलो टॅक्सी. फायलो म्हणजे काय? सो फायलो इज व्हॉट डू यू मीन बाय फायलो? लीफ एनिथिंग. सो आपण म्हटलं ना मायक्रोफिल, मेगास्पोरोफिल, मायक्रोस्पोरोफिल. असा फिल म्हणजे काय? फिल दॅट इज अ लीफ विच इज कंटेनिंग दॅट पर्टिक्युलर थिंग्स. ओके. मग आता इथे फायलो काय? लीफ. आणि मग ह्या लीफची अरेंजमेंट कशी आहे? ब्रँचेसवर किंवा स्टेमवर हाऊ द लीव्स आर अरेंज्ड इज अ फायलोटॅक्सी. कळलं? ओके. आणि दिस इज ऑफ 3 टाइप्स: अल्टरनेट, अपोजिट आणि रोल्ड फायलोटॅक्सी. Keep writing up. Are you getting what is a phyllotaxy? Arrangement of leaves on the stem or branches. त्या leafची arrangement कशी आहे? So the first one is the alternate phyllotaxy. हिबिस्कस, जास्वंदाचं झाड असेल, चायना रोजचं, बघा जाऊन. प्रत्येक नोडला एकच पान. इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे. अल्टरनेट म्हणजे एका नोडला एकच. इकडे साइडला असेल तर मग राईट साइडला, मग लेफ्ट साइडला, राईट साइडला, अशा पद्धतीने अरेंज झालेली लीफ इज अ अल्टरनेट फायलोटॅक्सी. अ सिंगल लीफ इज अरेंज्ड on each node. So hibiscus, mustard, sunflower, even mango is a alternate phyllotaxy. चायना रोज, मस्टर्ड आणि सनफ्लावर हे जे एक्झाम्पल इथे दिलेले आहेत माझ्या स्लाइड एनसीईआरटी प्रमाणे आहेत. आणि मँगो जे मी म्हटलंय ते तुमच्या HSC ने म्हटलंय. सो ऑल दिस एक्झाम्पल यू मस्ट हॅव टू डू. हा सिंपल लीफ आहे का कंपाऊंड लीफ आहे? हा सिंपल आहे की कंपाऊंड आहे? हा एक सिंगल लीफ, सिंपल लीफ है ना. सो इट इज अ अल्टरनेट फायलोटॅक्सी. हे मँगोचं झाड, हे मँगोचं पान. ओके, क्लिअर का? येस मॅम. अपोजिट फायलोटॅक्सी बघा. अपोजिट काय? अ पेअर ऑफ लीव्स अराइज at each node and lies opposite to each other. म्हणजे कसं आहे? इथे नोड आहे, इथे नोड आहे, इथे एक लीफ आणि इथे एक लीफ, इथे एक लीफ आणि इथे एक लीफ. दॅट इज द अपोजिट फायलोटॅक्सी. अपोजिट आणि अल्टरनेट लक्षात घ्या फरक. अपोजिट आणि अल्टरनेट. क्लियर आहे? येस मॅम. इथे बघा, हा एक नोड आहे, इकडे एक लीफ आला, इकडे एक लीफ आला, इथे एक लीफ आला, इथे एक लीफ आला. तो कॅलोट्रॉपिस. कॅलोट्रॉपिस म्हणजे हे कसलं पान आहे? हे दिसतं ना बऱ्याच ठिकाणी. आपल्या इथे मागे बघितलं तरी रुईचं झाड आहे. रुईचं पान आहे. करेक्ट. सो कॅलोट्रॉपिस इथे लिहून ठेवा, रुईचं पान. ओके. आता तुमच्या HSC ने म्हटलंय बघा, अपोजिट फायलोटॅक्सी मध्ये 2 दिलेले आहेत. पेज नंबर 107. कुठले 2 दिलेत बघा बरं. अपोजिट.
Decussate आणि opposite superposed. येस, अपोजिट डेक्युसेट, अपोजिट डेक्युसेट आणि अपोजिट सुपरपोज्ड. अपोजिट डेक्युसेट आणि अपोजिट सुपरपोज्ड. चला फरक सांगा काय, वाचा आणि सांगा. सेल्फ स्टडी वाचा आणि सांगा, नाही कळलं तर मी आहे. कॅलोट्रॉपिस रुईसपान इज अपोजिट डिकसेट. म्हणजे कसं? बोला चला. नाही, हा तसा सिंपलच आहे ना, कुठे इन्सिजन दिसते? हा पेटिओल किंवा सेसाईल आपण म्हणू शकतो फार करते त्याला, कारण त्याचा पेटिओल इतका क्लिअर नाही दिसत. सांगा मला डिकसेट काय कळलं तुम्हाला, काय कळलं डिकसेट आणि काय कळलं सुपर. नसेल कळलं तर नाही म्हणा. येस प्रथमेश, आर यू देअर? प्रथमेश, तुम्ही ऑन करून फिरत असता की काय काय माहिती? त्याला माहितच नाही का? कळलं की नाही कळलं? कोणाला कळलं त्यांनी बोला, नाही कळलं असेल तरी हरकत नाही. तुम्हाला कळावं लगेच अशी अपेक्षा पण नाही, पण कळलं तर वेल अँड गुड. बोला, कोणाला कळलं? कोण म्हंटल मला कळलं? ओके, बघा मी सांगते डिकसेट म्हणजे कसं. मी हे पुसते आता इथलं. ओके, सी डिकसेट म्हणजे डायग्राम काढून घ्या. हा जो आहे स्टेम आहे, इथे नोड आहेत. ओके, नोड वर पेअर ऑफ लीफ अराइज होते. तर हा जर असा असेल तर त्याच्या अपोजिट त्याला राईट अँगल मध्ये असतो. हा जर असा असेल तर त्याला अपोजिट त्याच्या राईट अँगल मध्ये असतो खाली, किंवा असा आणि असा. सो दॅट अरेंजमेंट इज डिकसेट अरेंजमेंट. कळलं का? When the arrangement of leaves at upper or lower node is at right angle. Leha, when the arrangement of leaf at upper and lower is at right angle to each other. ठीक आहे, पुन्हा सांगते. हा जर असा असेल तर हा असा असेल, पुढचा असा असेल तर त्याला राईट अँगल असेल, परत असा असेल त्याला राईट अँगल असेल. दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज डिकसेट. When the arrangement of leaves at upper or lower node is at right angle to each other is a decussate. आणि दुसरं कुठलं आहे? सुपर. सो हा जो आहे हा डिकसेट. दिस इज डिकसेट. आणि सुपरपोज्ड. सुपरपोज सांगा आता. सुपरपोज म्हणजे दे आर एक्झॅक्टली सेम प्लेन. सगळे असेच असतील, शिस्तीत लाईनीत असतील, वेडेवाकडे चालणार नाही. सो इज अ डिकसेट, सॉरी सुपरपोज्ड. So guava is a superposed. This is a decussate. किंवा जामुन is a superposed.
कळलं का? Yes, ma'am. And the third is a word phyllotaxy. चला वर्ल्डचं सांगा काय सोपं आहे ना? येस, नेरियम किंवा तुमच्या एनसीईआरटीने म्हटलंय का? नेरियम किंवा अल्स्टोनिया. येस, सो हा इथे नोड आहे. इथे मोर दॅन 2 लीव्स अरायझेस. मोर दॅन मॅम माझ्याकडे असा एक प्लांट आहे, मी त्याचा ना? फोटो पाठवू? मग पाठवा ना, तुमच्याकडे जे आहेत ते तुम्ही एक्सप्लेन करा त्याला, आणि जर चुकीचं असेल तर आपण सगळे त्याला मदत करू, किंवा तुम्हाला काही डाऊट असेल तर त्याच्यावर डिस्कस करा. यू कॅन सेंड इट ऑन टेलिग्राम. टेलिग्राम वर यू आर नॉट एबल टू राइट एक्चुअली, है ना, यू आर नॉट एबल टू सेंड. ओके ठीक आहे, यू सेंड इट ऑन व्हॉट्सअप. कळलं का? वर्ल्ड फायलोटॅक्सी. Yes, ma'am. येस, नो, येस. सो प्रत्येक नोडवर 2 पेक्षा जास्त लीफ असतात. सो दॅट इज अ वर्ल्ड फायलोटॅक्सी. अल्स्टोनिया आणि नेरियम तुमच्या एनसीईआरटीचे एक्झाम्पल करा. डिफरंट टाइप्स ऑफ फायलोटॅक्सी. ए चायना रोज. कुठली आहे चायना रोजची फायलोटॅक्सी? Alternate. अल्टरनेट. ओके, त्याच्यानंतर चायना रोज, मस्टर्ड अँड सनफ्लावर. 3 एक्झाम्पल दिलेत, फिगर एकाचीच दिली आहे, त्याच्यामुळे तिथे वरती तुम्ही लिहून ठेवा अल्टरनेट आणि एक्झाम्पल्स. कोण कोण? चायना रोज, मस्टर्ड अँड सनफ्लावर. हे सगळं जेव्हा आपण शेवटी मार्च 2023, साधारण 15 मार्च 2023 तुम्ही बोर्डाची परीक्षा देऊन इमिजिएटली यू जॉईन अप टू 20 मार्च फॉर युअर एक्सक्लुझिव्ह नीट प्रिपरेशन, तेव्हा हे सगळं तुमच्याकडे रेडी पाहिजे. तेव्हा मी हे प्रत्येक गोष्ट सांगणार नाही, म्हणून आता बसताना दोन्ही पुस्तकं घेऊन बसायचे, आणि जेवढं मी इथे गाईडलाईन देतेय ते सगळं पुस्तकात फटाफट लिहित चालायचे, पेन्सिल आणि हे सगळं सोबत घेऊन बसायचे. तो चायना रोज, मस्टर्ड आणि सनफ्लावर डायग्राम एकाच दिलाय, पण एक्झाम्पल 3 दिले, ते तिथल्या तिथे 3ही आले पाहिजे. सो दॅट इज अल्टरनेट. अपोजिट मध्ये कॅलोट्रॉपिस. परत कॅलोट्रॉपिसचा डायग्राम नाही दिला, पण तिथे कॅलोट्रॉपिसच्या तिथे तुम्ही लिहायचंय काय? अपोजिट डी कसेट. नाही दिलंय म्हणून म्हणते की त्यांनी असं कन्फ्युजन असतं दिलेलं, तर मुलांनी व्यवस्थित ती आपली बुक मेंटेन करायची. म्हणून ग्वावा जिथे दिलंय, ग्वावाच्या तिथे लिहा इट इज अ सुपरपोज्ड. अपोजिट सुपरपोज्ड म्हणजे काय? ते व्यवस्थित एकाच लाईनीत चालतात. आणि अपोजिट डी कसेट, कॅलोट्रॉपिस त्यांनी म्हटलंय म्हणून आपल्याला अपोजिट डी कसेट तिथे लिहिणं भाग आहे. आणि अल्स्टोनिया तिथे सी त्यांनी खाली म्हटलंय वर्ल्ड, तर तुम्ही पण अल्स्टोनिया त्याच्याबरोबर नेरियम हे दोन्ही तिथे लिहून ठेवा. आणि व्हाईल युझिंग युअर एनसीईआरटी रायटिंग, प्लीज राईट विथ पेन्सिल. उद्या तुम्ही जर काही चुकीचं लिहिलं असेल, देर आर 0.1% चान्स, इतकं थेरॉटिकल असल्यावर मी पण एखादा शब्द चुकीचा कधीतरी बोलू शकते, तो तिथे करेक्ट करायला आपल्याला जागा पाहिजे. इज दॅट क्लिअर? येस मॅम. Yes, ma'am. आणि मग आता ऍज युजल आपण जसं मॉडिफिकेशन करतो तसं दिस आर द मॉडिफिकेशन ऑफ लीव्स.
modifying for doing certain other functions too, other than photosynthesis. लीफचं मेन फंक्शन काय? फोटोसिंथेसिस करणं, सगळ्यांना अन्न, फूड आणि ड्रग सगळं खातं त्याच्याकडे. फूड डिपार्टमेंट इज विथ लीव्स. ते फूड डिपार्टमेंट मधनं सगळ्यांना तो सप्लाय करतो. पण कधी कधी तो चेंज होतो आणि मग तो काय फंक्शन करतो किंवा काय मॉडिफाय करतो? मॉडिफिकेशन बेसिकली कशासाठी करतात? की त्यांना त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला अडॅप्ट व्हायचं आहे, हो ना. काहीतरी चेंजेस झाले म्हणून काय आपण लगेच निघून जायचं का तिथून? चेंजेस ऍक्सेप्ट करणं इज अ पार्ट ऑफ लाईफ. आता तुम्ही 10वी आणि 11वी आणि 12वी खूप मोठा चेंज आहे की नाही अभ्यासाचा? 10वीत 100 प्रश्न दिले की तेवढेच करायचे, झालं 90% आरामात. इथे 100 प्रश्न केल्यावर कुठेतरी एखादा प्रश्न ओळखीचा वाटेल आणि प्रत्येक टॉपिकचे 3 प्रश्न. मग ते 500 प्रश्न सोडवले की 3 प्रश्न ओळखीचे वाटतील. हा फरक आहे. आणि आपल्याकडे 38 टॉपिक्स मल्टिप्लाइड बाय 500 किती झालं? 40 धरा मल्टिप्लाय बाय 500. 5 चोक 20 आणि 20,000 प्रश्न सोडवल्यावर कुठेतरी चान्सेस आहेत. यू विल कम नियर टू सम नीट मटेरियल. आर यू गेटिंग दिस? सो चेंज इज अ पार्ट ऑफ लाईफ. चेंज नसेल तर लाईफ मध्ये मजा नाही आणि म्हणून कुठल्याही कंडिशनला अडॅप्ट होणं इज अ आर्ट ऑफ लिव्हिंग. सो एव्हरीबडी इज डुईंग दॅट, हो ना. रूट पण मॉडिफाय होतो, स्टेम पण मॉडिफाय होतो, आता लीफ पण मॉडिफाय झाला. कसा कसा मॉडिफाय झाला बघा. स्टेम टेंड्रिल आपण केलं होतं, आता लीफ टेंड्रिल. लीफ टेंड्रिल कशासाठी? वेली असतात त्या क्लाइंब करतात, हो की नाही? सो दॅट मॉडिफिकेशन ऑफ लीफ इज अ लीफ टेंड्रिल. स्टेम टेंड्रिल पण होते, आता लीफ टेंड्रिल पण. फॉर क्लाइंबिंग पायसम, कोण आहे? वटाणा, पायसम, सट्रायगम. या पी प्लांट ना. येस, पी प्लांट, राईट. येस मॅम. या स्पाइन. लीफ इज मॉडिफाइड टू डू. कॅक्टस मध्ये आपण बघितलं होतं, काय होता हा फ्लॅट पोर्शन जो झाला होता तो काय होता? आपण त्याला काय म्हंटल? कुठलं मॉडिफिकेशन होतं हे? आणि ह्याच्यावर मग हे स्पाइन. हे काय होतं? स्टेम फ्लॅट होतो. मॉडिफाइड लीफ स्पाइन. कॅक्टस इथे म्हटलंय ना. कुठलं मॉडिफिकेशन होतं जिथे स्टेम असा फ्लॅट होतो? परफॉर्म लीफ लाईक फंक्शन, झेरोफायटिक अडॅप्टेशन, आणि लीफ टर्न्स इनटू स्पाइन टू reduce the transpiration. Reduce Phyloclade. transpiration म्हणजे या इट इज अ फायलोक्लेड, करेक्ट. लीफ स्टेम इज टर्निंग इनटू फ्लॅटन्ड स्ट्रक्चर आणि लीफ त्याच्यावरचे स्पाइन्स होऊन जाते. सो दॅट मॉडिफिकेशन वॉज फॉर स्टेम, फायलोक्लेड. आणि तो काय करतो मग? रेट ऑफ ट्रान्सपिरेशन कमी करतो. रेट ऑफ ट्रान्सपिरेशन कमी झालं म्हणजे झेरोफायटिक अडॅप्टेशन. झेरोफायटिक अडॅप्टेशन. आणि मग हे स्पाइन ग्रेझिंग अॅनिमल पासून त्या प्लांटला प्रोटेक्ट करतं. बघा त्याची जगण्याची धडपड. जगण्यासाठीची प्रत्येकाची धडपड. अपुन्शिया. हे 2 एक्झाम्पल. स्पाइन फॉर डिफेन्स, एनसीईआरटी रेफर करा फॉर डिफेन्स. HSC ने काय म्हटलंय का?
HSC कुठे शांत बसते आणि कुठे एकदम वर येते आहे नाही दिलाय ना त्यांनी पण लीफ स्पाइन एंटायर लीफ इज मॉडिफाइड इनटू स्पाइन opuntia or main leaf becomes spiny agave or stipule modifies into spine acacia किंवा झिझिफस पेज नंबर 106 वर दिलाय बघा त्यांनी लीफ स्पाइन आणि त्याचे एवढे एक्झाम्पल झिझिफस म्हणजे बोराचं झाड बोर तो काय काय आहे तुमच्या सगळे महत्वाचे एंटायर लीफ इज मॉडिफाइंग अपुन्शिया मार्जिन ऑफ द लीफ इज मॉडिफाइंग इनटू स्पाइन इज अगॅवी स्टिप्यूल मॉडिफाइज इनटू स्पाइन अकॅशिया आणि झिझिफस पण लीफ स्पाइन कळताय का ये रटना पड़ेगा आपको यू हैव टू डू द लर्निंग ओनली पाठांतर काय म्हणता तुम्ही त्याला रट्टा मारो बस रट्टा मारो है बाकी काहीच नाही ओनली रट्टा मारो चला स्टोरेज लीफ आपण बघितलं होतं स्टोरेज लीफ अनियन हे आपण जे खातोय ते लीफ आहे आणि हे खालचं काय हे काय रेड्यूस स्टेम त्याला काय म्हणतो आपण डिस्क हा रेड्यूस स्टेम आहे त्याचा खालचा पार्ट आणि हा वरचा पार्ट इज अ लीफ सो दॅट इज अ मॉडिफिकेशन स्टोरेज लीफ बिकम फ्लेशी अनियन आणि सेम गार्लिक एलियम सेपा आणि एलियम सचायवम गार्लिक दोघांचं जे आपण खातोय दॅट इज अ मॉडिफिकेशन ऑफ लीफ आणि त्याच्या खाली याच्या खालचं पण जे आहे ते स्टेम एलियम सेपा अनियन एलियम सचायवम गार्लिक दोघं एकाच फॅमिली एकाच जनराचे एलियम स्पीसीज त्यांच्या वेगळ्या but both are for storage purpose. आता फायलोक्लेड केलं फायलोड पण सांगितलं होतं काल पण सांगितलं होतं फायलोड लिव्ज आर पिनेटली कंपाऊंड म्हणजे काय पिनेटली कंपाऊंड म्हणजे रॅचीस आणि त्याला लिफलेट अटॅच्ड so pinnately compound and the petiole of this expand become green and synthesize food so petiole जो आहे तो फ्लॅट आणि ग्रीन होतो आणि मग लीफ सो दॅट इज अ हा बघा इथे पेटिओल त्याचा फ्लॅट होऊन जातो ग्रीन होऊन जातो ओके दॅट इज अ फायलोड आणि फायलोक्लेड stem flat phyloclade is a stem modification phylode is a leaf modification येतंय का लक्षात phyllodes of acacia example is phylode of acacia एनसीईआरटी ने पण म्हटलंय पण एनसीईआरटी ने त्याला फायलोड म्हटलेलं नाही सो तिथे तुम्हाला म्हणायचंय फायलोड कारण ते क्वेश्चन विचारतात द पेटिओल इन दिस प्लांट मॉडिफिकेशन ऑफ लीव्हचा एक छोटासा पॅराग्राफ दिलाय त्याच्यात बघा त्यांनी म्हटलंय द पेटिओल ऑफ दिस प्लांट एक्सपांड बिकम ग्रीन अँड सिंथेसाइज फूड तो तिथे तुम्ही फायलोड लिहून ठेवा एचएससी ने क्लिअरली त्याला फायलोड म्हणतो Is that clear? Page number NCERT page number 71. Petiole in this plant expand modification of leaf च्या खालच्या लाईनी बघा. ओके करताय का? Yes, ma'am.
So that is phyllo. And the next, trap leaves. The trap leaves are also called as insectivorous leaves. They are modified to trap insect for getting nitrogen. So that is a insectivorous. कोणाचा? हा, पेटियोल फ्लॅट. तर मॅम याचं एक्झाम्पल व्हीनस फ्लायट्रॅप, पिक्चर प्लांट. Yes. व्हीनस फ्लाय ट्रॅप. लीफ पिचर जे आहे, लीफ पिचर पुढे मी बहुतेक टाकलं असेल. येस, सो दिस इज अ लीफ पिचर. सी, इन्सेक्ट आला की तो त्याला ट्रॅप करून घेतो, कारण त्याला नायट्रोजन स्वतःच नसतं आणि म्हणून तो ट्रॅप लीव्स. सो ट्रॅप लीव्स किंवा तुम्ही ह्याला लीफ पिचर पण म्हणू शकता. लीफ पिचर. ठीक आहे. सो हा लीफ पिचर. आता ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, लीफ पिचर इथे मी जसा डायग्राम काढते तसा काढा. लीफ पिचर एनसीईआरटी ने म्हटलेला आहे तुमच्या. हा जो आहे हा पेटियोल आहे. ठीक आहे, हा जो आहे हा पेटियोल आहे. पेटियोल कसा झाला? पेटियोल हॅज टर्न इनटू टेंड्रिल. ठीक आहे, पेटियोल हॅज टर्न इनटू टेंड्रिल. इंटरेस्टिंग आहे बघा. Leaf lamina has turned into picher. Okay, so this is a leaf blade. Leaf blade is turning into this picher. So ha leaf blade hai. Ha baga petiole hai. This is a petiole. This is a leaf blade is turning into picher. आणि त्याचा जो लीफ अपेक्स आहे, हा लीफ अपेक्स आहे. हा लीफ अपेक्स is turning into the lid. Leaf apex is turned into the lid. A lid. That is the apex of the leaf is turning into the lid. Draw this diagram. Leaf apex is turning into the lid. मग इन्सेक्ट याच्या आतमध्ये गेला की तो लीड क्लोज करून घेतो. सो लीफ पिचर नेपेन्थिस, that's a scientific name, Nepenthes. So actually it is a modification of leaf. So टेंड्रिल बघा, एक तर लीफ टेंड्रिल किंवा पेटियोल टेंड्रिल, दोन मॉडिफिकेशन इथे झालं. क्लिअर आहे का? डायोनिया अजून एक स्पीसीज आहे, व्हीनस फ्लाय ट्रॅप किंवा इन्सेक्टिव्होरस प्लांट इज अ नेपेन्थिस. तुमच्या एनसीईआरटी ने व्हीनस फ्लाय ट्रॅप दिलंय, त्याच्यामुळे हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. लीफ ब्लेड इज मॉडिफाइंग इनटू पिचर. हे व्हेसल लाइक स्ट्रक्चर जे होत आहे दॅट इज अ लीफ ब्लेड. आणि हे नेपेन्थिस. हा डायोनिया, व्हीनस फ्लाय ट्रॅप. करेक्ट. मॅम ती आतली लेअर खूप स्टिकी असते ना. And now the reproductive leaves. You know the reproductive leaves. कुठले आहेत? मायक्रोस्पोरोफिल, मेगास्पोरोफिल,
ज्याच्यावर स्पोर्स येत आहेत, किंवा हा कशाचा प्लांट आहे? दिस इज अ ब्रायोफायलम. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, त्याच्यावर लीफ येतात, ब्रायोफायलम. किंवा आपल्याकडे असतं ब्रह्मकमळ, इज अ ब्रायोफायलम ग्रुप. पानालाच पान येतं, तिकडे असं स्टेम बीम दिसतंय का? आहे का ब्रह्मकमळ? बघा घरी नाही ना, पानालाच पान येतं. सो ब्रायोफायलम, दॅट इज अ रिप्रोडक्टिव्ह लीव्स. त्या लीफला इथे खाली ऍडव्हेंटिशियस रूट्स आले. इपीफायलस बर्ड, मग तो बर्ड म्हणतात त्याला इपीफायलस. इपी म्हणजे वर, फायलस इज अ लीफ, लीफच्या वर आलेला बर्ड इज अ इपीफायलस. दिस इज एक्स्ट्रा. Is that clear? Yes, ma'am. Yes, ma'am. हे मी एक टाकून ठेवलं होतं सगळं समराइज्ड. लीफ पिक्चर एक आहे आणि एक अट्रिक्युलारिया पण असा आहे. लीफ ब्लॅडर, ऍट्रिक्युलारिया. जसं लीफ पिक्चर आहे तसं हे ऍट्रिक्युलारिया aquatic प्लांट आहे. लीफ टर्न्स इनटू ब्लॅडर लाईक स्ट्रक्चर. आपलं युरिनरी ब्लॅडर जसं आपण बघितलं तसं ब्लॅडर लाईक स्ट्रक्चर. हा ऍट्रिक्युलारिया ह्या प्लांटमध्ये. बेसिकली दोघांमध्ये फरक कसा आहे बघा. व्हिनस फ्लायट्रॅप किंवा ऍट्रिक्युलारिया. सो व्हिनस फ्लायट्रॅप आणि ऍट्रिक्युलारिया ह्याच्यामध्ये त्याचे स्वतःचे डायजेस्टिव्ह ग्लँड असतात, त्याच्यामुळे त्याने तो इन्सेक्ट ट्रॅप केला की तो डायजेस्ट करतो. याच्यामध्ये स्वतःचे डायजेस्टिव्ह ग्लँड नाहीये, त्याच्यामुळे बॅक्टेरिया जे आहेत पाण्यातले बॅक्टेरिया त्याच्यासाठी डायजेशन करतात. दोघं पण इन्सेक्टिव्होरस प्लांट, ऍट्रिक्युलारिया आणि व्हिनस फ्लायट्रॅप. सो पिक्चर प्लांट आणि ब्लॅडर. सो दिस इज बोथ ऑटोट्रॉफिक अँड हेटेरोट्रॉफिक. हा इन्सेक्ट कशासाठी घेतो? फक्त नायट्रोजन त्याला डेफिशियन्सी असते म्हणून. त्याच्याकडे डायजेस्टिव्ह ग्लँड आहेत, त्याच्याकडे डायजेस्टिव्ह ग्लँड नाहीये, नॉट प्रेझेंट. आणि त्याच्यातले अक्वॅटिक असलेले जे बॅक्टेरिया आहेत ते त्याच्यासाठी डायजेशन करतात ब्लॅडर मध्ये. पिक्चर आणि ब्लॅडर. कळतंय का फरक? Yes, ma'am.